पीटर म्हणला अजून थोडा उशीर झाला असताना, चालत्या गाडीत इंजिन ब्लॉक झाला असताना, असा मोठा ऍक्सिडेंट झाला असताना विषयच नाही करायचं भाऊ. आता सकाळी 6 वाजताच मुरली बाबाला घेऊन दवाखान्यात नगरला जायचं होतं. नगरला पोहोचलो, स्वागत सिग्नलनी केलं भाऊ. 120 सेकंदात सिग्नल लागला होता. जिकडून तिकडून घरी पोहोचलो. बाबा म्हणजे आता हे तिसऱ्या मजल्यावर जायचं एक चालत. बाबाचे ना एक तर गुडघे दुखत येत आणि त्या 3 मजली चालत जायचं. बाबाने डायरेक्ट डोक्यालाच हात लावला भाऊ. जसे बसे चालत गेलो वर. मम्मी म्हणते घरी पाणीच नाही, हे 4 दिवस झाले. म्हणलं आता गावाकडून डायरेक्ट नगरमध्ये पाईपलाईन करावं लागेल भाऊ, त्याशिवाय विषयच नाही व्हायचा. प्रज्ञेश नेहमीप्रमाणे एमबीबीएस ची तयारी करत होता आणि बघा आता हुड हुड दबंग 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 डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन बाबाला डायरेक्ट ऍडमिट केलं. बाबाचं हरण्याचं ऑपरेशन आहे. बाबाला म्हणलं आता तुम्ही मस्त पैकी उद्या ऑपरेशन करा, काय टेन्शन नाही घेऊ, मी चाललोय आता शावगावला. आता येता येता झाला बाबा माझा ऍक्सिडेंट. ते गाडीच ठोकली एका जणाने. आता शावगावला आलो तर बाबा म्हणतात आपली सगळी बुलेट खोललेली आहे, तिचं परत काहीतरी छोटं मोठं सामान आणणार, उद्या तुला नगरला जावं लागेल. मी म्हणलं बरं झालं गाडी. आता बघा ना हे लायनर पिस्टन सगळे बुलेटचे पर आरजे पुरजे सगळे सगळे एका खाली काढून ठेवलेत बाबा. हे कधी व्हायची काय माहिती आपली गाडी नीट आता.